नामांतर लढ्यातील ढाण्या वाघ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांचे कार्य दीपस्तंभासारखे बाबासाहेब वाघमारे। दलित पॅंथर व नामांतर लढ्यामध्ये मराठवाड्यात भाऊसाहेब वाघंबर यांचे कार्य आजच्या आंबेडकरी चळवळीतील पुढाऱ्यांसाठी दीपस्तंभासारखे असून तत्कालीन काळात समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर ढाण्या वाघाप्रमाणे तुटून पडून अन्याय अत्याचाराला रोखणे व पीडितांना न्याय मिळवून देण्याचे काम कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी केले असून त्यांचे हे कार्य आजच्या पिढीला आदर्श घेण्यासारखे आहे। म्हणून त्यांचे हे कार्य अतुलनीय होते अशा शब्दात स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे नेते बाबासाहेब वाघमारे यांनी भाऊसाहेबांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले। भाऊसाहेब वाघंबर यांच्या अथक संकल्पनेतून महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूर अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी आयोजित मकर संक्रांत व नवविस्तार दिन आदी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांना कपडे वाटप व शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी भाऊसाहेब वाघंबर म्हणजे आंबेडकरी चळवळीतील चालतं बोलतं विद्यापीठ व नेते कार्यकर्ते निर्माण करणारा कारखाना होता। त्यांच्या सहवासात राहिलेली अनेक मंडळी आज सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावारूपाला आली आहेत आणि विविध चळवळीच्या माध्यमातून आपले काम करीत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे होते, तर उद्घाटक म्हणून शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, प्राध्यापक बालाजी आचार्य, शेषराव ससारे, माजी नगरसेविका शाहूताई कांबळे, एस.सी. जाधव, भीमराव कांबळे, गणेश मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल बिरादार व शेटकर आदी मान्यवरांची उपस्थिती होते। अहमदपूर तालुक्यातील सर्व जाती धर्मांच्या गोरगरीब महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये प्रेम स्नेह निर्माण व्हावा आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, याच उद्देशाने भाऊसाहेब वाघंबर यांनी महिलांना आपल्या बहिणीसारखे मानून आपल्या घरी आणून त्यांना चोळी वाटप करण्याची ही परंपरा कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी 1988 साली सुरुवात केली। ती 1999 पर्यंत चोळी वाटपाच्या माध्यमातून सुरू होती। पुढे सन 2000 पासून अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी त्यात भर टाकून साडी चोळी वाटपाची सुरुवात केली। भाऊसाहेब वाघंबर यांचे सुपुत्र रिपाईचे नेते अरुण भाऊ वाघंबर व त्यांच्या सुनबाई अंजली वाघंबर यांनी त्यांची ही परंपरा अविरतपणे सुरू ठेवली असून या कार्यक्रमादरम्यान 480 महिलांना साडी चोळी वाटप करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक तथा निमंत्रक रिपाईचे नेते अरुण भाऊ वाघंबर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार धम्म कार्यामध्ये अग्रणी असणाऱ्या अंजली वाघंबर यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य वाघंबर, रितेश वाघंबर, शेख कलीम, संजय वाघंबर, शुभम वाघंबर, आकाश व्यवहारे, अश्विनी वाघंबर, देवशाला वाघंबर, विकास व्यवहारे, आतिक कुरेशी, सचिन गायकवाड, अनिल वाघमारे, डॉन वाघमारे आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रम यशस्वी केला। तदनंतर श्रीरंग गायकवाड आणि मंगलबाई सोनकांबळे यांच्या भीमबुद्धांच्या गीताच्या आवाज बहुजनांचा।